भारतात सामाजिक स्वातंत्र्य विरुद्ध राजकीय स्वातंत्र्य असा संघर्ष नेहमीच पाहायला मिळालेला आहे। स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये महात्मा गांधींजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये या दोन स्वातंत्र्याच्या अनुषंगाने आपल्याला नेहमीच संघर्ष असलेला पाहायला मिळतो। एकीकडे गांधीजी राजकीय स्वातंत्र्याचा आग्रह धरत होते, तर दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक स्वातंत्र्याचा आग्रह धरत होते। आणि म्हणूनच राजकीय विरुद्ध सामाजिक स्वातंत्र्य असा एक संघर्ष नेहमीच आपल्याला इतिहासामध्ये आढळतो। नेमका हा संघर्ष काय आहे आणि राजकीय स्वातंत्र्य आणि सामाजिक स्वातंत्र्य या दोन गोष्टी नेमक्या काय आहेत, या आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती की आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। मित्रहो, 1920 हे वर्ष असं होतं ज्या वर्षामध्ये भारतात सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्याच्या दोन आंदोलनाला सुरुवात झाली। एकीकडे महात्मा गांधी हे परदेशामधून भारतामध्ये आले होते आणि भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी 1 ऑगस्ट 1920 ला जेव्हा टिळकांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर काँग्रेसची चळवळ त्यांनी आपल्या हाती घेतली आणि त्यांनी भारतातल्या राजकीय स्वातंत्र्याचा लढा पुढे नेण्याचं काम 1920 पासून केलं। दुसरीकडे याच 1920च्या वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील त्यांचं शिक्षण पूर्ण करून भारतामध्ये आले होते आणि भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी अस्पृश्यांचे प्रश्न मांडायला सुरुवात केली होती आणि हे प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी भारतामध्ये आल्यानंतर मूक नायक हे वृत्तपत्र सुरू केलं होतं आणि या देशातल्या सामाजिक गुलामीचे प्रश्न त्यांनी मूक नायक मध्ये मांडायला सुरुवात केली होती। म्हणून 1920 हे वर्ष असं आहे की ज्या वर्षामध्ये एकीकडे राजकीय स्वातंत्र्याची लढाई किंवा राजकीय स्वातंत्र्याचं आंदोलन हे पुढे जात होतं, तर दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक स्वातंत्र्याच्या मागणीला धरून बसलेले होते। आणि म्हणून 1920 पासून खऱ्या अर्थानं सामाजिक विरुद्ध राजकीय स्वातंत्र्याचा संघर्ष पुढे आलेला आपल्याला पाहायला मिळतो। हा संघर्ष तसा बराच काळ पुढे राहिला, म्हणजे राजकीय स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 ला मिळालं आणि 26 जानेवारी 1950 ला सामाजिक स्वातंत्र्य मिळालं असं देखील आपण म्हणू शकतो। परंतु स्वातंत्र्याचे प्रकार नेमके काय आहेत हे फक्त थोडक्यामध्ये या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। या देशामध्ये दोन प्रकारच्या गुलाम्या होत्या, म्हणजे आपण दोन प्रकारचे गुलाम होतो। एक तर ब्रिटिशांचे गुलाम होतो ज्याला आपण राजकीय गुलामी असं म्हणतो, आणि दुसरीकडे आपण सामाजिक गुलाम देखील होतो, कारण आपण एका जाती व्यवस्थेमध्ये कुठल्या तरी एका वर्गाच्या खाली दबलेले होतो आणि म्हणून कुठल्या तरी एका वर्गाचं वर्चस्व हे प्रत्येक व्यक्तीवरती होतं। आणि म्हणून जो दबलेला वर्ग आहे, जो पीडित वर्ग आहे किंवा ज्याचं शोषण होतं आहे किंवा ज्याच्यासोबत सामाजिक डिस्क्रिमिनेशन होतं आहे, अशा वर्गाचं स्वातंत्र्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक स्वातंत्र्य असं वाटत होतं। तर गांधीजींना ब्रिटिशांपासून मुक्ती म्हणजे राजकीय स्वातंत्र्य असं वाटत होतं आणि म्हणून या दोघांमध्ये नेहमीच एक संघर्ष असलेला आपल्याला पाहायला मिळतो। या दोन गोष्टी जर आपण समजून घेतल्या तर आपल्या लक्षामध्ये येईल की गांधीजी एका रेल्वेमधून प्रवास करत होते आणि रेल्वेमधून प्रवास करत असताना एका ब्रिटिश अधिकाऱ्याने त्यांना रेल्वेतून खाली ढकलून दिलं। कारण काय होतं, तर गांधीजी एका अशा डब्यामध्ये बसलेले होते जो डबा गोऱ्या लोकांसाठी राखीव आहे, म्हणजे ब्रिटिशांच्या अधिकाऱ्यांसाठी किंवा ब्रिटिशांच्यासाठी राखीव आहे, अशा डब्यामध्ये गांधीजी बसले होते। आणि म्हणून गांधीजींना रेल्वेच्या खाली त्या ब्रिटिश अधिकाऱ्याने ढकलून दिला आणि त्यांना सांगितलं की हा डबा हा गोऱ्या लोकांसाठी राखीव आहे, तुम्ही या डब्यामध्ये बसू शकत नाही। आणि म्हणून गांधीजींना असं वाटलं की ही जी ब्रिटिशांची गुलामी आहे ही गुलामी किती वाईट आहे, ही गुलामी आपल्याला समतेची वागणूक देत नाही, तर ते आपल्याला गुलाम समजतात, ते आपल्याला काळे समजतात आणि गोऱ्या लोकांसोबत आपल्याला ते बसू देत नाहीत, ही गुलामी आपण संपवली पाहिजे। आणि म्हणून गांधीजींनी ही गुलामी संपवण्याचा आग्रह धरला। खरं तर हा जो इन्सिडेंट आहे, हा इन्सिडेंट जर आपण बघितला तर गांधीजींच्या आयुष्यामध्ये त्यांच्या वयाच्या 21व्या वर्षी घडलेला होता आणि 21व्या वर्षी गांधीजी त्या ब्रिटिशांची जी गुलामी आहे ही गुलामी समजून घेत होते आणि अनुभवत होते। आणि ही गुलामी किती वाईट आहे ही समजून घेऊन गांधीजींनी या गुलामीपासून भारतातील जनता मुक्त झाली पाहिजे असा आग्रह धरला आणि 1920 पासून गांधीजींनी या ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आंदोलन छेडायला सुरुवात केली।
आणि काँग्रेसची चळवळ आपल्या हाती घेऊन ब्रिटिशांच्या विरोधामध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा एक लढा त्यांनी उभा केला। पण गांधीजी जी लढाई लढत होते ही लढाई पूर्णपणे राजकीय स्वातंत्र्याची लढाई होती असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं। आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांना या देशामध्ये अगोदर राजकीय स्वातंत्र्याच्या अगोदर सामाजिक स्वातंत्र्य असावं असं वाटत होतं। कारण काय होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील लहानपणापासूनच सामाजिक गुलामीचे अनुभव घेतलेले होते। जो प्रसंग गांधीजींसोबत झाला होता की रेल्वेमधून गांधीजींना ब्रिटिश अधिकाऱ्याने खाली ढकलून दिलं, तसाच एक प्रसंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामध्ये वयाच्या 9व्या वर्षी घडला होता। याचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या वेटिंग फॉर व्हिसा या आत्मचरित्रामध्ये केलेला आहे। बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी साताऱ्याहून गोरेगावला जात होतो आणि गोरेगावला जात असताना मी ज्या स्टेशनवरती पोहोचलो त्या स्टेशनवरून मला गोरेगावला जाण्यासाठी कुठलंही वाहन भेटत नव्हतं आणि म्हणून मी एका बैलगाडीमध्ये बसलो। पण बैलगाडीमध्ये बसल्यानंतर त्या बैलगाडीवाल्याने मी अस्पृश्य आहे म्हणून मला बैलगाडीच्या खाली उतरवलं। बघा, दोन प्रसंग आहेत। एकीकडे गांधीजीला ब्रिटिश अधिकारी तू ब्लॅक आहेस, तू काळा आहेस आणि तू गोऱ्या लोकांच्या डब्यामध्ये बसू शकत नाहीत असं म्हणून त्या रेल्वेच्या खाली उतरवतात, तर दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तो अस्पृश्य आहेत म्हणून एक भारतीय व्यक्ती म्हणजे भारतामधला व्यक्ती त्यांना बैलगाडीच्या खाली उतरवतो। बाबासाहेब आंबेडकरांना याची जाणीव होते की ही अस्पृश्यता नेमकी किती काय आहे आणि ही किती वाईट आहे। कारण बाबासाहेब आंबेडकरांना त्या बैलगाडीतून खाली उतरावं लागतं आणि बाबासाहेब आंबेडकरांना याची जाणीव होते की ही सामाजिक गुलामी किती वाईट आहे। एकीकडे गांधीजींना ब्रिटिशांची गुलामी वाटत होती, तर दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक गुलामी वाटत होती आणि म्हणून राजकीय स्वातंत्र्याच्या अगोदर सामाजिक स्वातंत्र्य मिळालं पाहिजे असं बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं। याच्या पाठीमागे एक महत्त्वाचं कारण असंही होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या भूमीमध्ये राहत होते त्या भूमीमधली ही जी गुलामी आहे, सामाजिक गुलामी आहे, ही 2500 वर्षापासूनची गुलामी आहे। आणि म्हणून ब्रिटिश काय ते परदेशातून आलेले आहेत, त्यांना आज ना उद्या आपल्याला बाहेर काढता येईल, पण हे असूनची जी गुलामी आहे ही कशी संपवणार। परंतु गांधीजींना असं वाटत होतं की ज्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळेल त्यावेळेस आपल्याला कायदे करण्याचा अधिकार येईल आणि आपल्याला हवे तसे कायदे आपण तयार करू। पण बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असं होतं की गांधीजी लेखणीच्या एका फटकाऱ्याने कोणताही समाज बदलता येत नाही, त्याच्यासाठी सामाजिक पृष्ठभूमी तशा पद्धतीची तयार करावी लागते म्हणजे आपल्याला तो समाज बदलता येतो। पण गांधीजींना असं वाटत होतं की जर आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळालं तर कायदे करण्याचे अधिकार आपल्याला येतील आणि कायदे केल्यानंतर एका लेखणीच्या एका फटकाऱ्याने आपण ही सगळी अस्पृश्यता संपवून टाकू। पण बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं की 2500 वर्षापासून जर ही आपण गुलामी संपवू शकलो नाही तर ब्रिटिश भारतामधून गेल्यानंतर तर ही गुलामी संपवता येईल का। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर एकीकडे सामाजिक स्वातंत्र्याचा लढा लढत होते तर दुसरीकडे गांधीजी हे राजकीय स्वातंत्र्याचा लढा लढत होते। गांधीजींच्या राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्याला 15 ऑगस्ट 1947ला यश आलं। भारत राजकीय गुलामीतून मुक्त झाला, त्याला राजकीय स्वातंत्र्य मिळालं, परंतु तिथे सामाजिक स्वातंत्र्याची लढाई मात्र संपली नव्हती। कारण सामाजिक जी गुलामी होती ती गुलामी तशीच कायम राहिली होती। ब्रिटिश फक्त भारतामधून बाहेर निघून गेले होते आणि या सामाजिक गुलामीतून जर मुक्त व्हायचं असेल तर इथून पुढचा जो राज्यकारभार आहे तो समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्यायाच्या दृष्टिकोनातून चालला पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं आपण सामाजिक स्वातंत्र्यातून मुक्त होऊ असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं। आणि म्हणूनच राज्यघटनेमध्ये अनेक तरतुदी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथला जो काही समाज आहे ज्याच्यासोबत डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे किंवा जो समाज हा विषमतेवर आधारलेला आहे त्याला एकत्र आणण्यासाठी, त्याला समतेच्या पातळीवरती आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये अनेक तरतुदी केल्या आणि या तरतुदी 26 जानेवारी 1950 पासून भारतामध्ये लागू झाल्या। आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की 15 ऑगस्ट 1947ला भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळालं, पण 26 जानेवारी 1950ला या देशात सामाजिक स्वातंत्र्य देखील मिळालं। आणि म्हणून या देशामध्ये दोन महत्त्वाच्या लढाया लढल्या गेल्या, एक तर राजकीय स्वातंत्र्याची लढाई आणि दुसरी म्हणजे सामाजिक स्वातंत्र्याची लढाई। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका। कमेंट बॉक्समध्ये याच्यावरती आपली टिप्पणी नक्की द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया। पुन्हा एकदा अशाच विषयावरती या यूट्यूब चॅनलवरती आपण नव्याने चर्चा करूया। आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया। धन्यवाद। जय भीम।